नमस्कार, क्रोशे विथ नेहामध्ये आपले स्वागत आहे। आपण हे नैवेद्याचे पान करायला शिकत आहोत। 4 भाग झाले आहेत आपले आणि ही भाताची मूद, ह्या वाट्या, भाजी, चकली, जिलेबी हे या गोष्टी आपण करायला शिकलो आहोत। आता आपण हा लाडू करायला शिकायचा आहे। हा बुंदीचा लाडू आपण आज करायला शिकणार आहोत आणि हे पोळी करायला शिकणार आहोत। चला तर मग लाडू करण्यासाठी मी ही पिवळी लोकर घेतली आहे आणि 3.5 mm ची सुई घेतली आहे। तर हा लाडू पूर्ण पफ स्टिचने आपल्याला करायचा आहे। सर्वप्रथम मी मॅजिक लूप तयार करून घेतला। आता या मॅजिक लूप मध्ये आपल्याला 4 पफ स्टिच घ्यायचे आहेत। या पहिल्या 3 साखळ्या, त्याच्यानंतर 1 2 3 4 हा एक पफ स्टिच झाला। आता हा दुसरा 1 2 3 4 1 2 3 4 एकत्र जॉईन करून घ्यायचं। तुम्हाला पफ स्टिच येत नसेल तर मला तसं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, मी त्यावर एक परत व्हिडिओ नक्की करेन। 2 3 4 या पद्धतीने या सर्कलमध्ये 4 पफ स्टिच घेतले आहेत। हा दोरा ओढून घेऊया आणि हे पहिल्या साखळीमध्ये जॉईन करून घेऊया। बघा आता हे इथे जॉईन करून घेतलं आहे। आता आपल्याला प्रत्येक एका पफ स्टिचवर 2 पफ स्टिच घ्यायचे आहेत। बघा या पद्धतीने इथे जॉईन करून घेतलं आहे। इथे मी आता 2 पफ स्टिच करणार आहे। 3 साखळ्या, त्यानंतर 1 2 3 आणि 4। आता याच साखळीमध्ये परत एक पफ स्टिच करायचा आहे। 1 2 3 4। आता पुढच्या पफ स्टिचवर म्हणजे या पुढच्या गॅपमध्ये आपल्याला परत 2 पफ स्टिच करायचे आहेत। 1 2 3 4 या ठिकाणी एकत्र करून घ्यायचं आणि त्याच गॅपमध्ये परत दुसरा पफ स्टिच करायचा आहे। 1 2 3 4। हा दोरा विणकामामध्ये हाईड करून घ्यायचा। परत पुढच्या गॅपमध्ये परत 2 पफ स्टिच घ्यायचे आहेत। आता या पुढच्या गॅपमध्ये परत 2 पफ स्टिच, जॉईन करून घ्यायचं आहे। आता दुसरा पफ स्टिच याच गॅपमध्ये, आता हे या ठिकाणी पहिल्या पफ स्टिचला जॉईन करून घ्यायचं आहे। बघा या पद्धतीने जॉईन करून घेतला आहे। आता ह्याला गोल आकार येण्यासाठी आपण आता प्रत्येक पफ स्टिचवर एक एकच करून घ्यायचं आहे। प्रत्येक पफ स्टिचवर आपण एक एक करणार आहोत। 3 साखळ्यांचा एक हे, त्याच्यानंतर 1 2 3 4 पुढच्या गॅपमध्ये 1 2 3
4. पफ स्टिच येत नसेल तर तसं कमेंट करून नक्की सांगा, आपण एक ब्लॉक त्याच्यावर करूया. 1 2 3 4. बघा या पद्धतीने प्रत्येक गॅपमध्ये एक एक करून घ्यायचा आहे. आता हा राऊंड कंप्लीट झाल्यावर दाखवते. बघा आता मी हा शेवटचा पॉप स्टिच करून घेतला आणि आता हे आपण इकडे जॉईन करून घेऊया. बघा याला असा आता लाडूसारखा गोल आकार यायला सुरुवात झाली आहे. आता स्लिप स्टिच घेत आपण इकडे येऊया. आता परत मी प्रत्येक पॉप स्टिचवर एक एकच घेणार आहे. आता एक एक पॉप स्टिचची ही दुसरी लाईन आहे ती आपण पूर्ण करून घेऊया. बघा ही सिंगल पॉप स्टिचची दुसरी लाईन झाली आहे. या ठिकाणी मी जॉईन करून घेते. आता पुढच्या रोमध्ये आपण स्लिप स्टिच घेऊन या गॅपमध्ये येऊया. आता पुढच्या रोमध्ये आपल्याला दोनाचा एक करायचा आहे. सर्वप्रथम आपण इथे एक पॉप स्टिच करून घेऊया. 1 2 3 4. हा एक झाल्यानंतर आपण इकडे दोनाचा एक करणार आहोत. नंतर परत एक सिंगल घेणार आहोत. बघा या पद्धतीने मी दोनाचा एक करणार आहे. इथून प्रथम एक टाका उचलायचा, त्यानंतर दुसऱ्या गॅपमधनं उचलायचा आणि आता इथे आपल्याला 4 उचलायचे आहेत. 2 3 4 आणि हे एकत्र करायचं आहे. त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये परत सिंगल पॉप स्टिच घ्यायचा आहे. 1 2 3 4. आता हे जे शेवटचे आहेत हे आपण परत दोनाचे एक करणार आहोत. बघा या पद्धतीने एक इथे घेऊन या ठिकाणी पॉप स्टिच घ्यायचा आहे. 2 3 4. आता या ठिकाणी परत सिंगल घ्यायचा आहे. बघा या तिसऱ्या रोमध्ये आपण दोनाचे एक करत आणलं आहे. त्यामुळे याला आता असा थोडा निमुळता आकार यायला सुरुवात झाली आहे. आता या ठिकाणी जॉईन करून घेऊया. बघा असा छान लाडूचा आकार आला आहे. याच्यामध्ये तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हा कापूस टाकू शकता. नाही टाकला तरी चालतो, तो बरोबर लाडूच्या आकाराचा दिसतो, पण टाकला तर जास्ती चांगलं. बघा या पद्धतीने आता मी कापूस टाकला आहे आणि छान असा लाडू, बुंदीचा लाडू दिसतो आहे. आता आपल्याला या ठिकाणी परत निमुळतं करायचं आहे. तर मी इथे एक पॉप स्टिच घेते. सर्वप्रथम 1 2 3 4. त्यानंतर पुढच्या दोनचा आपल्याला एक करायचा आहे. त्यासाठी इथून एक टाका घेऊन आपण आता पुढच्या गॅपमधून पॉप स्टिच घ्यायचा आहे. 1 2 3 4. या पद्धतीने आपण दोनाचा एक केला आहे. आता पुढच्या गॅपमध्ये परत एक करायचा आहे. आता त्याच्या पुढच्या दोन गॅपमधनं आपल्याला दोनाचा एक करायचा आहे. आता या ठिकाणी जॉईन करून घेऊया. बघा छान असा लाडू तयार झाला. आता आपण हे इथली जी गॅप आहे ही स्लिप स्टिचनी भरून काढूया.
स्लिप स्टिच घेत आपण हे बंद करून टाकायचं आहे। बघा छान असा बुंदीचा लाडू तयार झाला। हा लाडू तुम्ही नक्की करून बघा आणि आवडलं का ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। बघा छान असा बुंदीचा लाडू तयार झाला आहे। लाडू बनवताना काही प्रॉब्लेम आला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की तुम्ही विचारू शकता। लाडू झाल्यानंतर आपल्याला आता ही पोळी करायला शिकायचं आहे। चला तर मग आपण पोळी करायला शिकूया। त्यासाठी मी ही क्रीम कलरची ऑफ व्हाईट कलरची लोकर घेतली आहे। पोळी अगदी पांढरी नसते, थोडी ऑफ व्हाईट असते, म्हणून मी ऑफ व्हाईट लोकर घेतली आहे। आपण साधारण 15 साखळ्या घेऊया। 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15। आता आपण हाफ डबल क्रोशेने ही पोळी करणार आहोत। आता प्रत्येक साखळीवर आपण एक एक हाफ डबल क्रोशे करून घेणार आहोत। 3 4 5 तुम्हाला ज्या आकारात पोळी घ्यायची आहे तेवढ्या साखळ्या तुम्ही कमी जास्ती करून घेऊ शकता। इतक्याच साखळ्या घेतल्या पाहिजे असं काही नाही आहे। तुम्हाला जो आकार हवा असेल तेवढ्या तुम्ही साखळ्या घेऊ शकता। हाफ डबल क्रोशेने मी या सगळ्या साखळ्या विणून घेतल्या आहेत। आता त्यावरचा रोमध्येही आपण परत एकदा हाफ डबल क्रोशेने सगळ्या खांबांवर एक एक खांब घेणार आहोत। बघा या पद्धतीने आपण प्रत्येक खांबावर एक एक खांब घेऊया। बघा आता 2 साखळ्या घेऊन टर्न करूया आणि आता आपल्याला 2चा 1 करायचा आहे त्रिकोणी आकार येण्यासाठी। बघा या पद्धतीने 2चा 1 2 अर्धे अर्धे विणून घ्यायचे आणि त्याचा 1 करायचा। त्यानंतर सगळे सिंगल सिंगल विणून घ्यायचे आहेत। त्रिकोणी आकार येण्यासाठी मी दोन्ही साईडला 2चे 1 करणार आहे। बघा आता हे शेवटचे 2चा 1 करून घेतला। आता 2 साखळ्या घेऊन टर्न करूया। टर्न केल्यानंतरही परत इकडे आपण 2चा 1 करून घेणार आहोत। या पद्धतीने परत प्रत्येक खांबावर एक एक खांब हाफ डबल क्रोशे। आणि शेवटच्या 2चा परत 1 करून घ्यायचा आहे। बघा आता या ठिकाणी मी हे शेवटच्या 2चा 1 करून घेतला आहे। 2 खांब घेऊन 2 साखळ्या घेऊन आपण टर्न केला। आता टर्न केल्यानंतर परत ह्या 2चा 1 करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण पूर्ण त्रिकोण आकार येईपर्यंत विणत राहणार आहोत। पूर्ण झाल्यावरती आता मी दाखवते। बघा मी हे आता सगळं विणून घेतलं आहे आणि त्याला असा त्रिकोणी पोळी मोडल्याचा आकार आला। हा शेवटचा 2चा 1 करून घेणार आहे आणि सगळ्यातनं सुई काढून हे बंद करून घ्यायचं आहे। बघा या ठिकाणी दोरा तोडून घेऊ। दोरा पाठीमागे हाईड करून घ्यायचा आहे। बघा या पद्धतीने आपल्याला दोन तरी करून घ्यायचे आहेत हे ट्रँगल। आणि आता हे आपण पानावरती सगळं कसं ठेवायचं ते मी दाखवते। बघा आता या ठिकाणी डाव्या साईडला मी चटणी, कोशिंबीर
हे मी लाल लोकरचा भुगा करून घेतलेला आहे कात्रीने. शिंबिरीसाठी मी 2-3 कलर एकत्र करून त्याचा भुगा करून घेतलेला आहे. भाताची जी मूद आहे तिच्या आतमध्ये कापूस घालून या ठिकाणी बघा हा जो आहे हा लोकर साठीच ग्लू मिळतो B7000. ह्याच्या साहाय्याने मी हे चिटकवून घेतलेलं आहे. ह्या वाट्या त्यानंतर ही बटाट्याची भाजी, चकली हे सगळं मी असं या ग्लूच्या साहाय्याने, हे पोळी हे सगळं या ग्लूच्या साहाय्याने मी चिटकवून घेतलं आहे. आत्ता आपण हा जो लाडू बनवला हाही आपण कसा चिटकवायचा ते मी दाखवते. बघा या ठिकाणी हा ग्लू हा खास लोकरसाठीच मिळतो. आणि टाईट ह्याच्याने चिटक बघा हे असं सगळं मी ह्या ग्लूच्या साहाय्याने चिटकवून घेतलं आहे. खूप टाईट चिकट्ट, अजिबात पडायची वगैरे. ह्या जो भुगा आहे हाही मी चिटकवून घेतलेला आहे. आपण हे श्रीखंड आहे यावर आपण केशर म्हणून लाल लोकरचा तुकडा टाकू शकतो आणि मोदकावरही आपण या पद्धतीने केशर लावायचं आहे. बघा आता छान असं आपलं हे ताट, नैवेद्याचं ताट तयार झालेलं आहे. आणि मोदकाचा व्हिडिओ आणि करंजीचा व्हिडिओ मी आधीच केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ती तुम्ही नक्की बघा. आणि हे सगळे पदार्थ करून बघा, ते कसे चिटकवायचे काय तेही मी तुम्हाला सांगितलं आहे. तर सगळं पूर्ण ताट तुम्ही नक्की करून बघा आणि जमलं की नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तुम्ही कमेंट केलात तर मग मला प्रोत्साहन मिळतं नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी. पान आवडलं का, सगळे पदार्थ जमले का ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.